नमस्कार, माझे नाव राजनंदिनी अतुल गायकवाड। मी आता 4थी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव। मी आज तुम्हाला पुरंदर किल्ल्याची लिहिलेली माहिती सांगणार आहे। पुरंदर हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सासवड या गावाजवळ आहे। पुरंदर किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे। पुरंदर हा किल्ला समुद्रपाटीपासून 1390 मीटर उंचीवर आहे व तो विस्ताराने खूप मोठा आहे आणि किल्ल्याच्या चौफेरमाच्या आहेत। या किल्ल्याच्या वायव्येला 14 मैलावर सिंहगड आणि पश्चिमेला 20 मैलावर राजगड किल्ला आहे। पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला, म्हणून या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे। पुरंदर किल्ला मजबूत असून बचावाला उत्तम जागा आहे। दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे। यादवकालीन राजवटीनंतर हा किल्ला प्रथम निजामशाही आणि नंतर आदिलकडे आला। इ. 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज या पुरंदर किल्ल्यावर हल्ला केला आणि तो आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला। याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि मेजराजे जयसिंह यांच्यात 11 जून 1665 साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला। यात 23 किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले। या किल्ल्यावर मुघलांपासून किल्ल्याचे रक्षण करणारे मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा आहे। तसेच किल्ल्याच्या माचीवर एकमेव दरवाजा आहे, जो बिनी दरवाजा म्हणून ओळखला जातो। याचबरोबर बिनी दरवाजा, रामेश्वर मंदिर, पुरंदरेश्वर मंदिर, दिल्ली दरवाजा, भैरवगड मंदिर, पुरंदर माची, केदारेश्वर, कोकण्या बुरुज इत्यादी असे काही पाहण्यायोग्य ठिकाणे या किल्ल्यावर आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र।